दरम्यान आता होणारा सामना हा तिरंगा वर्सेस दर्या सरन. दरम्यान सलामीला जातो तो कपिल तामुरे. हा संघ मालक स्वतः आता अश्विन चव्हाण यांनी धुरा हातात घेतले. या संघाचे मालक अश्विन चव्हाण यांनी ही धुरा हातात घेतला. आता मात्र सलामीला ते स्वतः येतात. हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अखेरच्या सामन्यासाठी त्यांनी मानस केलाय का मी हा सामना खेळणार आहे. सलामीला ते स्वतः आलेत. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे ते अश्विन आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो मनोज. पहिले षटक घेऊन येतो अभिजित मुकणे. डावखुरा गोलंदाज उंचपुरा असा अभिजित पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी करतो. पहिला चेंडू आणि हा बघा हलकेच कट केला आहे गलीच्या दिशेला. मात्र धाव काही घेतली नाहीये त्यांनी. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल अभिजित यांचा. स्वतः संघ मालक आता मात्र मैदानात संघाची धुरा सांभाळण्यासाठी. अश्विन चव्हाण उर्फ पिंटू या नावाने ओळखला जाणारे जव्हार शहरातले पिंटू. अभिजित षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र हलकेच कट केलाय. सन्मान दिलाय आपल्या आणि संघाचा असं दोन्ही वडले ते खात अश्विन याने. आणि आता मात्र सलामी स्ट्राईकला आलाय तो मनोज पवार. दरम्यान उंचपुरा असा अभिजित आपल्या कोठ्यातलं पहिलं संघाकडनं पहिलं षटक घेऊन त्याला तोंड देईल तो मनोज. अष्टपैलू असा खेळाडू हलकेच कट दिलाय. सन्मान दिलाय चेंडूला. कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू अभिजित याचा. सुंदरशी गोलंदाजी करतो तो अभिजित. षटकातला पुढचा चेंडू अभिजित याचा आणि चांगला चेंडू हलकेच कट करून खेळलाय. चांगल्या क्षेत्रांशी तिकडे मनोज प्रभू यांचं. तर एक धाव मिळेल या एका धावच समाधान म्हणावं लागेल ते. एक चेंडू शिल्लक. अभिजित याचा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. त्याला तोंड देईल तो मनोज. सलामीला आलेली ही जोडी मनोज आणि अश्विन यांची. चांगला चेंडू आणि तितकंच चांगला क्षेत्ररक्षण. धाव घेण्यापासून थांबवतो. बघूया गडी बाद होते का इकडे. आणि नक्कीच गडी बाद होतो. पहिला धक्का तिरंगा संघाला. मनोजच्या रूपात थोडीशी घाई केली. आत्महत्या क्रिकेटच्या रूपातली आत्महत्या ही. आणि त्याची जागा गेला येतो तो कपिल. आणि आमचे स्पॉन्सर इकडे हजर आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पॅव्हिलियन बॉक्स मध्ये यायचे. राणी कन्स्ट्रक्शनचे पहिला धक्का मनोजाच्या रूपात जातोय आणि त्याची जागा घ्यायला येतो तो कपिल. आता बघूया कपिल आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा गोळा करतोय. पुढचे षटक घेऊन येतो तो. दरम्यान चांगला फटका म्हणता येईल तो अश्विन याच्या बॅटच्या पट्ट्यातनं. चेंडू सीमारेषेच्या जवळ परंतु बघूया आणि हा चौकार. पहिला चौकार तिरंगा संघाकडनं.
दुसरं षटक घेऊन येतो तो गौरव. गौरवाच्या पहिल्या चेंडूवर चौकार दिला होता तो अश्विन याने. षटकातला पुढचा चेंडू घेऊन गौरव. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने मारलाय फटका. चांगला क्षेत्ररक्षण तिकडे मनू प्रभू यांचं. दरम्यान बघूया गडी बाद होतोय का. कपिल नाही, आपल्या घरात सुरक्षित पोचलाय. कपिल जरा काहीसा घाई करतोय. कपिल बाद झालाय. कपिल दुसरी आत्महत्या तिरंगा संघाकडनं. चांगला हा कपिल पुन्हा एकदा आपल्या तंबूच्या दिशेने परततोय आणि आता त्याची जागा गेला जाते तो कर्णधार ललित. आता स्वतः कर्णधार आणि टीम ऑनर संघचालक आणि कर्णधार यांची जोडी मैदानात. गौरव पुढचा चेंडू आणि हा चांगला फटका पिंटू याचा बघूया आता. आणि हा 2 गडी बाद केल्यानंतर स्वतः संघ मला देते आता तंबूकडे परत आहेत. तिसरा धक्का तिरंगा संघाला. दोन गडी बाद केल्यानंतर आता स्वतःची विकेट गमावून बसले ते संघ मालक अश्विन चव्हाण आणि आता त्यांची जागा घ्यायला जातो तो शैलेश. तिरंगा संघाकडनं शैलेश. दुसरं षटक मार्गस्थ गौरव. षटकातला पुढचा चेंडू घेऊन जाईल तो स्वतः कर्णधार ललित चाफेकर. स्ट्राईकवर. बघूया किती धावसंख्या गोळा करतायत. हलकेच चेंडूला सन्मान दिला आणि बघा पुन्हा एकदा आत्महत्या आणि ही 4था गडी बाद होते. खातं मगाशी जसं गुरुलाल संघाने उघडलं होतं तसाच काहीसा प्रकार तिरंगा संघाकडनं बघायला भेटतोय. हा स्वतः संघ चालक इकडे संघ मालक सांगतायत का आम्ही गोलंदाजांना कुठल्याही प्रकारची विकेट देणार नाही, आम्ही स्वतः बाद होणार आहोत. त्यामुळे आता 4था गडी बाद झाला तो धावबाद. संघ मालकांनी चंग बांधलेला आहे. चेंडू झाले ते 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच आणि आता नवीन जाणारा फलंदाज रोहित. पुढचा चेंडू मनोज आणि हा बघा दाद मागितला आणि पुन्हा एकदा गडी बाद. आणि आता मात्र तिरंगाचा अर्धा बुरुज ढासळलेला दिसतो इकडे. केवळ औपचारिकता पार पडण्यासाठी चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज इकडे मैदानात जाताना दिसत आहेत. आता मात्र धडाकेबाज असा फलंदाज प्रवीण भट सोना ज्याने सकाळच्या सत्रात धुवाधार अशी फलंदाजी केली होती तो सोना आता मात्र संघाची पडझड थांबवण्यासाठी मैदानात जातोय. बघूया आता आपल्या संघासाठी कितपत तारतोय तो सोना. आणि खूपच अशी संघाची पडझड तिरंगा संघाची. आता मात्र संपूर्ण संघाची मदार आहे ती सोनावर. सोना बघूया हा देखील आपल्या आता संघाला तारून नेतोय का की ज्या पद्धतीने मागचे गडी बाद झाले त्या पद्धतीने आपली मास्टरवर सही देऊन परत येतोय. सोना खेळण्यासाठी तयार. गौरव षटकातला पुढचा चेंडू आणि हा बघा चांगला चेंडू होता. चकवलाय चेंडू. षटक संपतोय. संघाची धावसंख्या होती ती 7 गडी बाद झाले ते 4 बाद 7 5 बाद 7. काहीशी बिकट अशी अवस्था तिरंगा संघाची. 5 गडींच्या मोबदल्यात केवळ 7 धावा मिळतात इकडे. आणि आता बघूया पुढचे षटक कोण घेऊन येतोय.
कल्पेश पुढचे षटक घेऊन येतो तो कल्पेश. चेंडू चकवा देऊन गेला होता तो यष्टिरक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखुटफ्याचा चेंडू. आता मात्र चेंडू भिरकावला आणि हा चौकार. सोन्याच्या बॅटच्या पट्ट्यात निघाला खणखणीत चौकार. चेंडू जाते तर सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि आता धाव फलक काहीसा हालताना दिसतोय. कासव गतीने का होईना परंतु धाव फलक थोडासा हालताना दिसतोय आणि बिकट शब्दाचा जो शिक्का बसलाय तिरंगा संघर तो नक्कीच सोना इकडे पुसून टाकेल असं वाटतंय सर्व प्रेक्षकांना. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू खणून काढलाय चेंडू. एक धाव तर नक्कीच मिळेल इकडे आणि या एका धावावरच समाधान मानावं लागेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण बरे सरंग संघाकडनं. दरम्यान गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला फटका. हवेत चेंडू आहे. बघूया झेल तर होणार नाहीये मात्र चेंडू बघूया नक्की सीमारेषेच्या बाहेर. स्वतः या सामन्याचे आयोजक उमेश तामोरे हे पंचांचं कामगिरी इकडे पार पाडतायत. खरंच कौतुक करावं लागेल या सरांचं कारण की सकाळी 7:30 वाजता मैदानात हजर होतात आणि संपूर्ण सेटअप उघडल्यानंतरच घरी जातात. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा बघा चांगला फटका. जमिनीवरचा फटका. नीट सगळ्या बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता मात्र चांगला फटका. एक बॅट नक्की मिळेल आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर खेळायला आलाय तर सोना भट जो नावाजलेला असा फलंदाज. 1 मिनिट पंच षटक संपलंय. षटक संपलेलं आहे. हा गोलंदाजाचा हुरूप इकडे वाढलेला आहे. त्याची पण अपेक्षा असेल का मला देखील एखादी विकेट मिळावी त्यामुळे 7वा चेंडू टाकण्यासाठी तो देखील उत्सुक होता मात्र काहीशा चूक बोल द्याव्या घ्याव्या त्यामुळे पंचांच्या देखील लक्षात आलं नव्हतं. मात्र इकडे आमचे तटस्थ असे स्कोरर आहेत त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी सांगितलं होतं का षटक संपलंय त्यामुळे ही चूक राहुल पुढचे षटक घेऊन आलं तर राहुल बऱ्या सरंग संघाकडनं नावाजलेला असा गोलंदाज. आणि हा बघा चांगला फटका. फॉलोथ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न राहुल याचा मात्र चेंडूचा काही संपर्क झाला नव्हता मात्र एक धाव तर पूर्ण केले ती तिरंगा संघाच्या फलंदाजांनी. आणि पुन्हा एकदा सोना ज्याच्याकडनं सर्व संघाला अपेक्षा आहे मात्र काही षटकार बघायला मिळत नाही. एक चौकार तर नक्कीच बघायला भेटला मात्र षटकाराची अपेक्षा त्याच्याकडनं. बघूया. आणि हा बघा चांगला फटका. पुन्हा एकदा गलीच्या दिशेला चौकार. सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र काहीसा धाव फलक खालता ठेवतो तो सोना. चांगली फलंदाजी करते. वारंवार कट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. त्याला माहिती आहे की संघाची चांगला खेळून काढलाय तो खोदून काढलाय चेंडू सोन्याने. दरम्यान एक धाव नक्की मिळेल इकडे. या एका धावेबरोबर धावा होत आहेत संघाच्या आता 24. राहुल षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला फटका. नव्यान बघू आणि हा गच्चाळ क्षेत्ररक्षण
मात्र चांगलं बॅकअप पुन्हा केलं. दरम्यान एकच धाव मिळेल ती तिरंगा संघाला. आणि संघ मला काहीशे टेन्शन मध्ये, परंतु टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सोना जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. हा बघा उंचावरनं मारलेला फटका, परंतु स्वैर फटका. स्वैर फटका आणि मगाशीच म्हटलं होतं स्वैर फटका मारण्याच्या नादात चुकू नका. आणि हा पुन्हा एकदा एक गडी बाद. चांगला उमदार रंगात आलेला हा सोना. आणि मगाशीच म्हटलं होतं सावध पवित्रा घेऊन खेळत होता. स्वैर फटके मारण्याच्या नादात कदाचित फसू शकेल आणि तेच झालं. स्वैर फटका मारण्याच्या नादात सोना हात चकला आणि आपली विकेट गमावून बसला. पुन्हा एकदा एक धक्का तिरंगा संघाला. आता मात्र तारायला चाललाय तो नचिकेत. बघूया आता नचिकेत कितपत आपल्याला संघासाठी धावा गोळा करतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे अद्याप. अजून देखील 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 6 गडी तंबूत परतले. तळातले फलंदाज देखील अजून चांगले आहेत ते तिरंगा संघाकडे, जे एकेरी बेहेरी आधीमध्ये चौकार मारून देखील संघाची धावसंख्या हलती ठेवू शकतात असे फलंदाज देखील आहेत तिरंगा संघाकडे. मात्र स्वैर फटके मारून आणि स्वैर धावा गोळा करण्याच्या नादात विकेट गमवत आहेत. राहुल षटकातला पुढचा चेंडू आणि हलकेच कट केलाय. एक धाव नक्की मिळेल तिकडे. एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि चौथं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 26 धावा. काहीच आता शब्द वापरता येत नाहीये. मात्र वातावरण तिरंगा संघाच्या तंबूत वाईट काळे ढग जरी आकाशात नसले तरी त्यांच्या तंबूत नक्कीच असावेत, कारण की संघाची पडझड झालेली आहे. 26 धावांवर 6 गडी तंबूत बसलेत. आणि आता नचिकेत बघूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करेल. गोलंदाजाचं नाव इकडे सांगायचंय. किसन पंचांच्या डावीकडनं मारा करेल. प्रांत एंडकडनं अकुटे त्याचा चेंडू. चांगला फटका. बघूया नक्की सीमारेषेच्या बाहेर. कुठल्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायचा काही संधी दिली नव्हती आणि चेंडू गेला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर. आता काहीशी उमेदाचं वातावरण पुन्हा एकदा तिरंगा संघाच्या तंबूत. अशा प्रकारचे जर धावा गोळा तर करत राहिले तर 60-65च्या दरम्यान जरी हा संघ धावसंख्या उभा केली तर नक्कीच चैतन्य निघेल इकडे. आणि हा बघा स्वैर फटका. स्वैर फटका. एक चेंडूवर चौकार मारला, दुसऱ्या चेंडूवर घाई केली आणि गडी बाद झाला. चांगला झेल टिपलाय तो मनोज प्रभू यांनी. आणि आता रोशन, नवीन चाललेला फलंदाज रोशन. काही संघ मालकांचं जे स्वप्न होतं आम्हाला विकेट द्यायच्या नव्हत्या, मात्र त्यांचं स्वप्न देखील इकडे धुळीस मिळतंय. त्यांना गोलंदाजाला विकेट द्यायची नव्हती, मात्र काहीशे स्वैर फटके मारण्याच्या नादात फलंदाज देखील चकले होते ते तिरंगा संघाचे. मात्र होप्स त्यांनी अजून काही सोडले नाहीये. त्यांना अजून विश्वास आहे. आम्ही गोलंदाजीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दरम्यान बघूया नाही चेंडू पायावर आदळला होता. निर्धाव चेंडू नक्कीच, कारण की आम्हाला अजूनही विश्वास आहे की अश्विन याच्या गोलंदाजीवर आम्हाला आज देखील विश्वास आहे. हातभर चेंडू वळवतात ते आणि नक्कीच दर्यासरांच्या फलंदाजांना ते रोखून धरतील. जसे ते सलामीला आले होते तसेच धावा झाल्या त्या 30 धावा. बघा याला म्हणतात कॉन्फिडन्स. ते म्हटले होते जसं मी सलामीला आलो तसं मी सलामीची जर गोलंदाजी केली तर नक्कीच 10 या धावसंख्येवर देखील दर्यासरंग संघाला अडवण्याची आमची जिद्द आहे. आणि खरंच तुमच्या जिद्दीला सलाम आहे आमच्याकडनं. दरम्यान पुन्हा एकदा फिरतेच आणि हा बघा षटक संपतंय.
नक्कीच पाच षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ अजून देखील चालू. पंच जरा घाई करायची आहे. मैदानात हळूहळू काळोख पसरते. अजून आपल्याला 11 षटकं खेळवायचे तिकडे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला. इकडे बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तिरंगाच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा अभिजित मुकणे उंचपुरा असा गोलंदाज आपल्या कोठ्यातलं दुसरं षटक घेऊन संघाकडनं 6वं षटक घेऊन अभिजित. आणि हा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये झेल होता. हवेत चेंडू होता मात्र. आणि ही मुलाची आणि वडिलांची जोडी आहे. आत्ता लक्षात आलं. मनुभाई आणि अथर्व ही बघा बाप लेकांची जोडी प्रथम मी मैदानात बघतोय. इकडे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय अथर्व आणि मनुभाई यांच्यात. दरम्यान पुन्हा एकदा अभिजित आणि चांगला चेंडू गुंगारा दिलाय फलंदाजाला. आणि थोडंसं ट्रेनिंग चालू असावं अथर्व याचं मनुभाई यांच्याकडनं. दरम्यान सुंदर गोलंदाजी करते तर अभिजित वारंवार गुंगारा देते फलंदाजाला. कुठलेही मोठे फटके खेळायला देत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा जमिनीला कसा मारलेला फटका. कुठले उंच असे फटके मारण्याचा चेंडू देत नाही. दरम्यान 1 धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे 1च धाव मिळेल. आणि चांगली क्षेत्ररक्षण तितकीच चांगली चेंडू फेक दर्यासरंग संघाकडनं. तळागाळातील फलंदाज आपल्या संघाची दारोमदार धाव संख्या थोडी थोडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात. अभिजित आपल्या षटकातला पुढचा चेंडू अशा प्रकारे सामना करेल. आणि हा पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. मात्र संघ चालक त्यांच्यावर खुश आहेत. हळूहळू रन करा. काही घाई नाहीये. विकेट सोडू नका. फक्त त्यांचा एवढाच मानस आहे. धाव संख्या थोडीशी हलती ठेवा. विकेट सोडू नका. मैदानावर तळ ठोकून राहा. पुन्हा एकदा अभिजित षटकातला पुढचा चेंडू घेऊन. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही या चेंडूवर. वारंवार सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अभिजित. उंचपुरा असा अभिजित सुंदर अशी गोलंदाजी करते दर्यासरंग संघाकडनं. षटकातला शेवटचा चेंडू अभिजित याचा शेवटचा चेंडू. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ. चांगला आखून टप्प्याचा चेंडू. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तयार. 1च धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण तितकीच सुंदर अशी चेंडू फेक. केवळ 1 धाव. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 35. 2 षटकांचा खेळ शिल्लक. पंच जरा घाई करायचे. मैदानात हळूहळू काळोख येतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 35 धावा झाल्या त्या तिरंगा संघाच्या. नमित पुढचं षटक घेऊन येईल ते नमित. तिरंगा संघ दर्यासरंग संघाकडनं नवोदित अशा गोलंदाजांना इकडे संधी देण्यात येत आहे. पुनर्पदार्पणात 2 बळी. नमित षटकातला पहिला चेंडू. आणि हा बघा हवेत. बघूया 1 धाव तर पूर्ण केले. 1च धाव गोळा करावे लागेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. नमित आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन दरम्यान चांगली गोलंदाजी करतो तो नमित.
नवोदित असा खेळाडू दर्यासरंग संघाकडनं त्याच्यावर जबाबदारी देऊन कर्णधाराने त्यांना गोलंदाजी दिली आणि हा बघा चांगला फटका. नक्की एकच धाव मिळेल. सीमारेषेजवळ जरी चेंडू गेला तरी एक धाव मिळेल, कारण की इकडे विकेट द्यायची नाहीये तिरंगा संघाला, कारण की अर्ध्याच्या वर संघ आपला तंबूत परतलेला आहे. त्यामुळे विकेट न गमवता ज्या प्रकारे एकेरी धावा गोळा करतील त्या गोळा करायला लागतील. तर पुन्हा एकदा हलकेच कट केला चेंडू पॉईंटच्या दिशेला ते आणि हा बघा आती आणि पुन्हा एकदा बघूया काहीही गरज नव्हती असा हा चेंडू फेक केली आणि त्याचा नक्कीच भुर्दंड सोसावा लागेल तो दर्यासरंग संघाला. केवळ एक एक धाव देखील शेवटच्या क्षणी किती महागात पडते. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे असे स्वैर चेंडू फेक करणं अत्यंत घातक आहे आणि अनुभवी क्षेत्ररक्षकांकडनं अशा प्रकारची चूक होणं तर नक्कीच अपेक्षित नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा नमित ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंचांच्या दोन हात सरसवतील. वाईड चेंडू घोषित केले पंच उमेश तामोरे सरांनी. एक एक धावांची भर पडते ती तिरंगा संघाच्या धाव फलकावर. धावा होत आहेत त्या 41 धावा. नमित पुन्हा एकदा आणि हा बघा चांगला फटका नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जायला चेंडू, कारण की क्षेत्ररक्षकाला देखील अडवता आला नसता चेंडू. चांगला फटका मारला होता, चेंडू गेला तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा होत आहेत त्या 45. चांगला आत्मविश्वास स्वतः संघ मालकांना, त्यांना अजून देखील विश्वास आहे की हा सामना आम्हीच जिंकू. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, समोर देखील बलाढ्य असा संघ आहे. पुन्हा एकदा चेंडू स्वैर आणि हा पुन्हा एकदा वाईड. नमित काहीसा स्वैर मारा करतोय आणि चांगली जिद्द ही संघ मालकांची, का त्यांना अजून कॉन्फिडन्स आहे का आम्ही ह्या संघाला कुठेतरी रोखून ठेवू. क्रिकेटमध्ये अशा जिद्दीला सलाम असतो. नक्कीच तुमचं कौतुक करू. दरम्यान बघूया आणि हा पुन्हा एकदा गडी बाद होता वाचतोय. षटक संपलंय. केवळ एक षटकाचा खेळ शिल्लक, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. इकडे माझ्यासोबत संघाचे मालक अश्विन चव्हाण, त्यांनी मी एक प्रश्न विचारू शकतो का तुम्हाला काय कॉन्फिडन्स वाटतो, तुम्ही कोणत्या स्तरावर एवढा मोठा बलाढ्य संघ असताना तुमची रणनीती कशा प्रकारे असणार आहे, तुम्ही ह्या संघाला कशा प्रकारे थुकवणार आहात? धन्यवाद साई. माझं मत असं आहे की कुठलाही संघ असो, कुठलाही आपण बघितलेलं आहे की वर्ल्ड कप असतो तेव्हा साऊथ आफ्रिका हा बलाढ्य संघ असून सुद्धा तो चोकस हे होतो आणि कुठल्याही संघाला ग्रँटेड धरणं ही सर्वात मोठी चुकी असते. त्यामुळे मला वाटतं की आमचा संघ ग्रँटेड कोणाला धरत नाहीये आणि भले अर्धा संघ गारद झाला असला तरी आम्हाला फलकावर किती 40 धावा आहेत, तर आम्ही त्यावर पण लढू आणि जिंकण्याची आमची जिद्द आहे आणि आम्ही प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच आमच्या सर्व मंडळातर्फे तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि ही जिद्द कायम मैदानात ठेवा अशी आमची पण इच्छा. आम्हाला देखील हा सामना चुरशीचा बघायला आवडेल. नक्कीच पहिला चेंडू आणि हा बघा, याला म्हणतात संघ मालकांनी इकडे काही प्रतिक्रिया दिली, त्याचबरोबर फलंदाजाला देखील स्फुरण चढला आणि सरळ चेंडू पाठवला तर सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच अश्विनजी तुम्ही जे मत इकडे व्यक्त केलं, समस्त गवारकर देखील हा सामना चुरशीचा कसा होईल बघण्याच्या तयारीत असतील आणि नक्कीच हा सामना चुरशीचा होईल, कारण की तुमची गोलंदाजी आम्ही बघितलेले या मैदानावर, या पाटा विकेटवर हातभर चेंडू वळवण्यात माहीर आहात तुम्ही आणि नक्की तुमच्या गोलंदाजीची आम्ही प्रतीक्षा करू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हलकेच कट केला, एक धाव नक्की मिळेल. थोडंसं पहिल्या प्रयत्नात काही चेंडू हातात येत नाही, मात्र कुठली दुसऱ्या प्रकारची धाव घेण्याची तयारी देखील फलंदाजांनी दाखवली नव्हती. दरम्यान पुन्हा एकदा दर्शन आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी तयार, पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या नादात चकतोय, वारंवार चेंडू चक्कवतोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे या 3 चेंडूवर काहीतरी करामत दाखवावी लागेल तिरंगाच्या फलंदाजांना. हा बघा पंचांकडे दाद मागतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू, गुणी असा हा खेळाडू होतो दर्शन. गोलंदाजीत देखील त्याचा कोणी हात धरू शकत नाही, फलंदाजीत देखील नाही आणि क्षेत्ररक्षणात देखील नाही. पुन्हा एकदा दर्शन आणि हा बघा पुन्हा एकदा वारंवार चकवतोय. आता मात्र केवळ 1 चेंडूचा खेळ शिल्लक. अजून देखील संघ मालकांना अपेक्षा आहे की या चेंडूवर षटकार बसेल. दर्शन षटकातला शेवटचा चेंडू घेऊन
अकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार 3 चेंडू निर्धाव टाकले. धावा झाल्या त्या तिरंगा संघाच्या. 52 जिंक. तिरंगा संघाची काहीसा सराव नसताना दुसरा चेंडू आणि हलक्यात कट केलाय. सन्मान दिलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडू. नचिकेत पहिला चेंडू वाईट जरी टाकला असला तरी दुसऱ्या चेंडूवर त्यांनी नियंत्रण मिळवले. षटकातला पुढचा चेंडू आणि हा बघा चांगला फटका
नक्कीच सीमारेषेच्या बाहेर, कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. 4 धावा आणि काहीसा महागडा. 2 चेंडूवर 9 धावा. 2 चेंडूवर 9 धावा. अभि सामना करेल तर नक्की त्याचा पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र धाव घेण्याचा टाळलेच होता. त्याला माहिती आहे ज्याप्रमाणे तिरंगा संघाने आपले विकेट टाकल्या होत्या तशा विकेट आपल्याला टाकायच्या नाही. मला तरी वाटते सलामीची आलेली जोडी या धावा पूर्ण करतील. आणि इकडे ग्राउंडचं परीक्षण करतायत आमचे मित्र लीलाचंद पाटील, कारण त्यांना माहिती उद्या फायनलचा सामना खेळायचा. इकडे हवामान खात्याचे तज्ज्ञ आहेत ते, त्यामुळे बघूया. पुन्हा एकदा जमिनीवरचा फटका, परंतु पुन्हा देखील धाव घेण्याचं टाळलं अभि याने. आणि मोबाईलवरती आता ग्राउंडचं परीक्षण करतायत लीलाचंदजी पाटील. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला इकडे. आणि हा बघा चांगला चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची चूक. त्या चुकीने 3 खेळाडू त्यांनी तंबूत पाठवले होते. त्याच चुकीने आता ते संघासाठी 16 धावा देखील देत आहेत. हा थोडस असं मंगेश मुकणे यांचं मत. इकडे दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर बिनबाद 14 धावा. दरम्यान आता पुढचं षटक घेऊन येतोय तो सोना भट तिरंगा संघाकडनं. दरम्यान त्याला तोंड देतो पुन्हा एकदा अभि. दर्यासर संघाचा सलामी लावलेला फलंदाज. आणि हा बघा चांगला फटका. हवे ते झेल होतोय का बघूया. आणि नक्कीच हा झेल तिरंगा संघासाठी खरंच उपयुक्त ठरेल, कारण की अभि हा षटकार चौकार खेचण्यात माहीर असा फलंदाज. पहिला धक्का बसतो तो तिरंगा संघाला अभि याच्या रूपात नक्कीच. आणि आता अभि याची जागा घ्यायला जातो तो पुन्हा एकदा एक दुसरा अभि. मात्र अभि तामोरे याची जागा घ्यायला जातो तो अभि मुकणे. उंचपुरा असा फलंदाज. हा देखील अष्टपैलू असा खेळाडू आहे. दर्यासरंग संघाकडनं चांगली अशी गोलंदाजी केली आतापर्यंत. त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं. आता संघाला अपेक्षा आहे का कशा प्रकारे हा फलंदाजी करतो आणि आपल्या संघाला किती षटकांमध्ये विजयी करतोय तो. अभिजित मुकणे त्याच्यावर संघाची आता धुरा. अभिजित सोना याच्या दुसऱ्या षटकात त्याला यश मिळतंय. चांगला असा फलंदाज त्याने बाद केलाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कत. आणि हा बघा चांगला चेंडू. अभिजित याच्या बॅटच्या पट्ट्यात आला होता. दरम्यान चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे कपिल तामोरे याचं निर्भय चेंडू म्हणावं लागेल. आणि आतापर्यंत सोन्याने टाकलेत 2 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोना. त्याला तोंड दिलं तर अभिजित. आता मात्र पावर आदळला चेंडू. लेग बाईकची घोषणा. मात्र धाव काही घेतलेली नाहीये आणि चांगला बॅकअप करतात तिकडे यष्टीरक्षक. सोना आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन त्याला तोंड देईल तो अभिजित. आणि हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू निश्चितपणे वाईड. पंचांच्या दोन्ही हात सरसावलेत. अतिरिक्त धावेची इकडे घोषणा होते. सोना याचा काही स्वैर टप्पा होता आणि त्याचा भुर्दंड संघासाठी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सोना. त्याला तोंड देतो अभिजित. काहीसा शेपल करून खेळण्याचा प्रयत्न. जमिनीलगत मारलेला फटका. 1 धाव तो गोळा केले. दुसरी धाव घेत आहेत का नाही. चांगला क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली चेंडू फेक.
दरम्यान पुन्हा एकदा सोना. आता मात्र चांगला फटका बघूया. तिकडे क्षेत्ररक्षक तयार. एकच धाव मिळेल. दर्यासरंग संघाकडनं देखील एकेरी दुहेरी धाव गोळा करण्याचा प्रयत्न, कारण की त्यांना माहिती आहे धावसंख्या काही एवढी जास्त नाहीये. आपल्याला गडी आपले तंबूत कायम ठेवायचे, विकेट जास्त घालवायच्या नाहीये. सावध पवित्र घेऊन खेळत असलेला संघ दर्यासरंग. आता मात्र हवे परंतु झेल होणार नाहीये. क्षेत्ररक्षक लांब आहे. एक धाव पूर्ण केला आणि पुन्हा एकदा नाही. चांगला चेंडू अडवलाय मनोज पवार यांनी. चौकार निश्चित अडवला. मागे गचाळ क्षेत्ररक्षण करून आपल्या हातातनं सामना घालवला तर तो मनोज यांनी. मात्र आता चांगला चेंडू अडवलाय. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 1 गडी बाद 19 धावा. आम्हाला उत्सुकता आहे ती शेन वॉनची गोलंदाजी बघण्याची. संघ मला की त्यांची गोलंदाजी बघण्याची खरंच सर्व प्रेक्षकांना इच्छा असेल. आता मात्र आलाय मनोज पवार गोलंदाजीसाठी. हा देखील चेंडू वळवण्यात माहीर असा गोलंदाज. तिरंगा संघाचा थोडंसं क्षेत्ररक्षणात सजावट करतोय, थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतोय. आणि इकडे संघाचे पाठीराखे नरेश महाले. संघ ज्यांनी उभारला होता ते नरेश महाले इकडे हजर आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पॅव्हिलियनमध्ये यायचंय. नरेश महाले. मनोज आपल्या षटकातला पहिला चेंडू आणि ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर होता चेंडू. मात्र पंचांनी अजून काही इकडे घोषणा केलेली नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू म्हणावला गेला. आणि आता पुन्हा एकदा मनोज पवार. आणि या बघा गलीच्या दिशेला मारलेला चेंडू सरळ जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याचा काही चान्स भेटला नव्हता. सरळ गेला तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. काहीसा नाराज मनोज स्वतःवर. काहीशी स्वैर गोलंदाजी मनोजकडनं. दरम्यान चांगली खेळी इकडे बघायला मिळते ती दर्यासर संघाकडनं. मनोज आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. आखुटकाचा चेंडू खेळायचा होता विरुद्ध दिशेला, मात्र बॅटच्या कट घेऊन चेंडू गेला होता वेगळ्या दिशेला. दरम्यान 1 धाव तर नक्की मिळेल. स्वतः गोलंदाज गेला होता चेंडू अडवायला. 1 धाव तर नक्की मिळेल. 1 धाव बरोबर संघ दर्यासरंग संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 24 धावा. आता मात्र स्ट्राईकवर खेळतो तो अभिजित. उंचपुरा असा अभिजित, ज्याच्याकडनं संघाला अपेक्षा मोठे फटके बघायची. आणि हा बघा चांगला फटका मारायचा होता परंतु नीचा काही बॅटच्या पट्टा घाल नव्हता. स्वतः यष्टरक्षकाने चेंडू अडवला. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. विजय अंभिरे इकडे आलेले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पॅव्हिलियन मध्ये येऊन बसायचंय. विजयजी अंभिरे. हा मनोजाचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. पंचांचे हात नक्कीच सरसावतील. अतिरिक्त धाव इकडे मिळेल. आणि अभिजित याला इकडे रोख पारितोषिक आलंय 151 रुपयाचं. जर का अभिजित याने चौकार किंवा षटकार मारला तर मंगेश आर्ट यांच्याकडनं 101 रुपये 151 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. दरम्यान मनोज पुन्हा एकदा. अरे हा बघा उंचावरनं मारलेला फटका आणि नक्कीच 151 रुपयाचं त्यांनी कमवलेले आहेत. सामना संपल्यानंतर लगेच रोख स्वरूपात घेऊन जायचे. इकडे कोणत्याही प्रकारचे चेक किंवा पेटीएम गुगल पे असं स्वीकारलं जाणार नाहीये. तुम्हाला बक्षिसाची रक्कम ही रोख स्वरूपात द्यावी लागणार आहे. त्यामुळे मंडळाकडे ती रक्कम जमा करायची आहे. दरम्यान पहिलं बक्षीस तर शिक्कामोर्तब केलं. अभिजित यांनी चौकार मारलाय. पुन्हा एकदा मनोज. आणि हा बघा हवे झेल होईल का. आणि सुंदर असा झेल. या झेलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी घेईल, कारण की या टुर्नामेंट मधला माझ्या तरी मते हा पहिला असा झेल असेल. एका हातात पडता चेंडू हवेत झेललाय ते सेना भट यांनी. सुंदर असा झेल घेतलाय. दुसरा धक्का बसवतो दर्यासरंग संघाला.
अभिजित याच्या रूपात धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 29 धावा. 30 चेंडू आणि 24 धावा. चेंडू 24 धावा. सुंदरसा झेल टिपला होता सोना याने अभिजित याचा आणि त्याची जागा घ्यायला गेला तो राहुल. हा देखील षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. लांब लांब असे षटकार मारतो, मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवतो. आता मात्र समीकरण लक्षात घेऊन खेळ नक्कीच करेल. आणि हा बघा मी म्हटलं होतं षटकार चौकारांचा बादशाह ओळखला जातो आणि आला आला त्यांनी सुरुवात केली. पहिल्याच चेंडूला त्यांनी डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर षटकाराच्या रूपात प्रसाद दिला होता राहुल. या षटकाराबरोबर काहीच समीकरण देखील सोपे होते ते अकबर या सरन संघासाठी. सुंदरसा फटका मारला होता राहुल याने. सरळ चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा काहीसा शेफल करून खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागतोय मात्र नाही. पंचांनी दाद फेटाळून लावले. एक धाव पूर्ण केली. एका धावावर समाधान मानावं लागेल ते राहुल याला. दरम्यान बघूया आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुढचा चेंडू. एक धाव तर नक्की मिळेल. बघूया तिकडे आता क्षेत्ररक्षक तयार. चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली चेंडू फेक. एका धावावर समाधान मानावं लागेल ते दर्यासरंग संघाला. आणि आता पुन्हा एकदा राहुल ज्यांनी आल्या आल्या षटकारांशी स्वागत केलं त्या गोलंदाजाचं तोच राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक प्रकारची खेळी असेल त्याची. सर्व प्रेक्षक त्याची फलंदाजी बघण्यासाठी उत्सुक. आणि हा बघा पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याच्या नादात चकला. आता मात्र निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये या चेंडूवर. निर्धाव चेंडू. षटकातला पुढचा चेंडू घेऊन 72 नंबर जर्सी घातलेला हा गोलंदाज आणि हा खोलात टाकलेला चेंडू खणून काढला आणि थोडस गचा असं क्षेत्ररक्षण दरम्यान चांगला बॅकअप केला तिकडे ललित चाफेकर यांनी. एक धाव तर नक्की मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागतंय दर्यासरंगच्या फलंदाजांना. दरम्यान बॅटची कट घेऊन चेंडू गेला होता तो सरळ थर्डमॅनच्या दिशेला चौकार. 24 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रेक्षकांना जी उत्सुकता होती तो गोलंदाज स्वतः संघाचा मालक अश्विन चव्हाण गोलंदाजीसाठी होते. शेन वॉनच्या शैलीत जो गोलंदाजी करतो हातभर चेंडू येतो त्याच्या हातात चेंडू आल्यानंतर भल्या भल्या फलंदाजांची भांडुरी उरते असा हा गोलंदाज आता स्वतः चेंडू हातात घेऊन संघाला तारण्यासाठी मैदानात. अश्विन षटकातला पहिला चेंडू कोट्यातला पहिला चेंडू आपल्या. हा बघा चांगला चेंडू होता मात्र मी पहिलेच म्हटलं होतं राहुल हा षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. सरळ चेंडू पाठवतो तो मैदानाच्या बाहेर कोणती संधी देत नाही क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची. दरम्यान पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अश्विन त्याच जमात आणि हा उरफटा फटका घेण्याच्या नादात चकलाय आणि बघूया नाही. चांगला चेंडू अश्विनने चांगला गुंगारा दिला होता. उरफटा फटका द्यायचा होता राहुल याला मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नव्हता. षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अश्विन आणि हा काहीचा चेंडू हातातनं सरकला होता. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. 22 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बघूया राहुल चौकार मारून मॅच जिंकवतो की षटकार मारून. पुन्हा एकदा उरफटा फटका ठेवण्याच्या नादात चकला आणि ज्या पद्धतीने या गोलंदाजांनी इकडे आम्हाला कमिटमेंट केली होती त्या पद्धतीची गोलंदाजी नक्की आता त्याच्याकडनं बघायला भेटते.
4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा बघा कपिल तामरे चेंडूच्या खाली झेल होईल का? नाही. एक धाव तो पूर्ण केलं. दुसरी धाव घेतोय का राहुल? नाही, दुसरी धाव नाही. एक धावावर समाधान मानलं गेलं आणि आता केवळ 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी दर्या सरंग संघाला. अश्विन आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सुंदर गोलंदाजी करतोय अश्विन. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मात्र त्याच्या पट्ट्यात आला नव्हता. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. वारंवार चकवतोय मी, मगाशीच म्हटलं तर शेन वॉर्नच्या शैलीत हा गोलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक. हा बघा चकवा गोलंदाज सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर जरी षटकार बसला असला तरी त्याने 5 चेंडू जे होते ते खूप सुंदर असे टाकले होते. आणि आता 3 षटकार शिल्लक आहे आणि 3 धावा पाहिजे. 18 चेंडू आणि 3 धावा. आता आलाय तो ललित. काल मैदानामध्ये एक व्हायलेट हरवलं होतं. जेंट्स पॉकेट जर कोणाला भेटलं असेल तर त्यांनी कृपया पॅव्हिलियन मध्ये आणून द्यायचे. जेंट्स पॉकेट हरवलंय मैदानात. जर कोणाला भेटलं असेल तर त्यांनी आणून द्यायचं. त्यात महत्वाची कागदपत्रे आणून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू चकवला ललितने. पुन्हा एकदा ललित हवेत. बघूया झेल होईल का? आणि सुंदर झेल टिपलाय ते तिरंगा संघाच्या क्षेत्ररक्षकाने. राहुल बाद होते. आणि आता बघूया राहुलची जागा घ्यायला कोण जाते. अथर्व नवोदित खेळाडू ज्याला संधी देण्यात येते दर्या सरंग संघाकडनं. आता प्रथमच अथर्व प्रभू, मनोज प्रभू यांचे सुपुत्र. आणि हा बघा चांगला फटका. एक धाव तर नक्की मिळेल. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली चेंडू फेक. आणि आता प्रथमच अथर्व सामना करेल तो ललित याचा. आणि वाईड आणि जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे तो दर्या सरंग संघाने. हा सामना बरोबरीत सुटतोय. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत होतोय आता. केवळ 1 धावेची आवश्यकता. बघूया स्ट्राईकवर खेळतोय तो अथर्व. आणि हा बघा चांगला फटका अथर्वचा. आणि संघासाठी जो 1 रन पाहिजे होता तो त्या अथर्वने गोळा केला. आणि हा सामना जिंकला तो दर्या सरंग संघाने. विजय संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं